शिवजयंती म्हणलं की सर्वात आधी डोळ्यासमोर उभं राहतं ते शिवाजी पेठेतील शिवजयंती. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या शिवजयंती असं म्हणलं तर वावगं ठेवू नये. आता शिवजयंती प्रमुख ज्यांचा पुढाकार असतो ते भाजपचे नेते महेश जाधव साहेब आता माझ्यासोबत आहेत. या शिवजयंतीला लोकोत्सवाचं कसं स्वरूप प्राप्त झालं ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शिवाजी पेठेची स्थापना 1933 साली झाली. त्यानंतर शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं केला जातो. 1933 नंतर आतापर्यंत म्हणजे 93 वर्षाची परंपरा असलेली ही शिवाजी पेठ, शिवाजी तरुण मंडळ आणि शिवजयंती उत्सव. या शिवजयंतीचा उत्सव हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात ही शिवजयंतीची मिरवणूक असते. ही शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी म्हणजे शासनानं अभ्यास करून जी शिवजन्मकाळाची 19 फेब्रुवारी तारीख ठरवल्या त्या तारखेलाच शासनाचा आदेश पाळून आम्ही ही शिवजयंती या ठिकाणी साजरी करतोय. यामध्ये एक आठवडाभर आम्ही शिवाजी पेठेतल्या उभामारुती चौकामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी करून भलं मोठं स्टेज असतं. त्या स्टेजवरती पोवाडे गायले जातात. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर नाट्य दाखवलं जातं. या ठिकाणी मर्दानी खेळ असू देत, मुला मुलींच्यासाठी प्रात्यक्षिक केलं जातं. त्याचबरोबर शिक्षणाच्या आणि तरुणांचा रोजगार मेळावा सुद्धा आम्ही यावर्षी या ठिकाणी केलेला आहे. यावर्षी शस्त्रांचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी केलं आहे. कोल्हापुरातल्या नामांकित लोकांचे सन्मान सत्काराचा कार्यक्रम देखील आम्ही या निमित्ताने या ठिकाणी करतोय. आणि दरवर्षी व्याख्यानमाला म्हणजे ज्या व्याख्यानमालामध्ये महाराष्ट्रातले अनेक दिग्गज लोक या ठिकाणी शिवाजी पेठेमध्ये येऊन गेलेले आहेत. आणि जी मिरवणूक असते त्या मिरवणुकीमध्ये अख्ख्या शिवाजी पेठेतले सगळे घरातली तरुण पिढी, मुलं, ज्येष्ठ नागरिक, आमच्या माता भगिनी यांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणात असतो. 10,000 पेक्षा जास्त लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी असतात. एकूणच शिवाजी पेठेची एकी मोठी आहे. शिवाजी पेठेमध्ये 14 मोठमोठ्या तालमी येतात, 100 मंडळे येतात आणि या सगळ्यांची शिखर संस्था म्हणून शिवाजी तरुण मंडळ आहे. आणि त्याचा जो काही शिवजयंतीचा उत्सव आहे यामध्ये खूप मोठा शिवजयंतीची मिरवणूक या कोल्हापुरामध्ये निघते आणि ती परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. त्या शिवाजी तरुण मंडळाचा मी सचिव म्हणून माझ्याकडं या ठिकाणी जबाबदारी आहे. अध्यक्ष सुजित भाऊ चव्हाण आहेत आणि बाकीचं 21 जणांचा आमची जम्बो अशी आमची समिती या ठिकाणी कार्यरत आहे.